सरकारनं आपण केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी लवकर करावी अशी जरांगेंनी मागणी केलेली आहे। सरकारनं मराठ्यांचा अपमान करू नये असंही मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे। कोणाचं आरक्षण कमी करा असं आम्ही म्हटलेलं नाही, मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचं आहे, आरक्षण द्यायचं नाहीये असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी टीका केलेली आहे। थोडंच काम करून देत नाही कोणाला। नाव मुख्यमंत्र्याला करून देतो तू नाही, मंत्र्याला करून देतो ना, भाजपमधल्या मंत्र्यांना करून देतो। आणि त्याच्या एकट्यामुळं त्याला कसं आहे, त्याला समाज संपत्ती चालतो, पण त्याचं वजन दिल्लीत राहिलं पाहिजे असं आहे। आता गोरगरिबाला त्रास दिलं, दिल्लीत वजन राहील कसं? दिल्लीत वजन राहील कसं? त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो, पण मराठीनेच आणलं की ध्यानात नाही, पुन्हा तुला सत्तेवर मराठीने आणलं। आणि तुला वाटत असेल मी हळून कार्यक्रम करीन, हल्ला करायला प्राण जातात। तुम्ही जर आमच्या आई बहिणी हल्ल्यानं सुद्धा आमच्या बोलत नाही, तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे। तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर? मग पोलीस आहे, मग पोलिसालाच हल्ला म्हणून तुम्ही आमच्या आंतरवाडीच्या मावल्यावर, त्यांच्यावर माणसावर, बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या। देवा हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत। ओरिजिनल पोटी आलेला माणूस ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हल्ला जेला चालले, तर ते म्हणते माझ्या पोलिसाला हल्लं म्हणजे पोलिस होतोय का जनता आहे? तुझी जनता असली पाहिजे।